Zee 24 तास एक पाऊल पुढे. धीर कसे ग धीर कसे, धीर कसे ग धीर कसे, केरसुणीचा हीर जसे, पण मी कशी ग मी कशी, नाकात नथ कपाळी कुंकू लक्ष्मी जशी, लक्ष्मी जशी. जाऊ कशी ग जाऊ कशी, जाऊ कशी ग जाऊ कशी, अग जाऊ कशी ग जाऊ कशी, डोक्यामध्ये तू जशी, पण मी कशी ग मी कशी, नाकात नथ कपाळी कुंकू लक्ष्मी जशी, लक्ष्मी. नणन कशी ग नणन कशी, नणन कशी ग नणन कशी, अग नणन कशी ग नणन कशी, चुली मधली मांजर जशी, पण मी कशी ग मी कशी, नाकात नथ कपाळी कुंकू लक्ष्मी जशी, लक्ष्मी जशी. कसा ग नवरा कसा, हे कसे ग हे कसे, हे कसे ग हे कसे, गरुडावरचे नारायण जसे, नारायण जसे, पण मी कशी ग मी कशी, नाकात नथ कपाळी कुंकू लक्ष्मी जशी, लक्ष्मी जशी, लक्ष्मी जशी. झी मराठीच्या स्पर्धेत आले झिम्मा फुगडी खेळायला, अन मैत्रिणी साऱ्या मज सांगती नाव धन्याचे घ्यायला. जी जी राजी, जी जी राजी, जी जी राजी, हे 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 हा. मिलिंद मंजिरीच्या संसारामध्ये चिरसौख्याचा फुलला मळा, आणि आवतण देते तुम्हा साऱ्यांना यावं एकदा घराला. जी जी राजी, जी जी राजी, जी जी राजी, हे 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 हे. सुपर्ब एनर्जी लावली होती तुम्ही. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी निकाल तयार करून जाहीर करावा. निकाल जाहीर करण्यासाठी आपण रंगमंचावर आमंत्रित करूया आपल्या सगळ्यांची लाडकी मृणाल दुसानीस म्हणजेच मंजिरी, दीप्ती भागवत, संयोगिताताई भावे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर. या सगळ्या मान्यवरांना परीक्षकांना मी विनंती करेन की त्यांनी रंगमंचावर यावं आणि आजचा आपला हा निकाल जाहीर करावा. जोरदार टाळ्या सगळ्या मान्यवरांसाठी आपण एकदा वाजूया. एक सामान्य प्रेक्षक म्हणून तुम्हाला या स्पर्धेकडे पाहताना काय वाटलं? 10 खरं तर कलाविष्कार इथे सादर झाले, खेळ सादर झाले. त्याच्यामध्ये मला एक खूप आवडलं, सगळ्यात छोटी जी समोर बसलेली आहे त्या म्हणजे 7 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत किंबहुना 80 वर्षापर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला होता. पण मला नेहमी असं वाटतं स्पर्धा ही स्पर्धा असते. 10 सेंटरवरून उत्तम तुम्ही त्या त्या सेंटरवरती ठरलात म्हणून इथे आलेले आहात. आणि त्यामुळे या परीक्षकांनी जो काही निर्णय लावला आहे मला माहीत नाही काय लागलेला आहे, पण त्यामागे त्यांचा विचार कोणता आहे. इथे आलेल्या 10ही स्पर्धेतल्या म्हणजे संघातल्या त्या स्त्री होत्या, त्या विवाहित होत्या की अविवाहित होत्या, त्या लहान होत्या की मोठ्या होत्या, यापेक्षा त्या मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी मंचावर आल्या होत्या हे जास्त महत्वाचं आहे. सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. मी निकाल जाहीर करण्यापूर्वी आजचे आपले मान्यवर आहेत राजनजी दळी, डायरेक्टर कृपा औषधालय. मी यांना विनंती करेन की त्यांनी रंगमंचावर यावं आणि शिवाय धीरजजी मालू यांनाही रामबंधूचे आहेत, त्यांना रंगमंचावर येण्याची मी विनंती करेन आणि आम्हाला इथे तुम्ही जॉईन व्हावं. जोरदार टाळ्या दोन्ही मान्यवरांसाठी ज्यांच्यामुळे हा सोहळा आपण इथे आज आयोजित करू शकलो, सादर करू शकलो. धन्यवाद. आजचा आपला विजेता संघ घोषित करण्यापूर्वी त्याआधी 2 उपविजेते संघ आहेत, त्यांची आपण नावं मी अतिशय त्यांना विनंती करतो की त्यांनी पहिल्या उपविजेत्या संघाचं नाव जाहीर करावा. औरंगाबाद जागर ग्रुप. औरंगाबादच्या उपविजेत्या संघासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. विजेत्या संघाला रामबंधू आणि कृपा औषधालय यांच्याकडनं भेटवस्तू आणि सर्टिफिकेट्स मिळणार आहेत. मी राजन दळी आणि धीरज मालू या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की त्यांच्या हातनं उपविजेत्या संघाला आपण ट्रॉफी देऊयात. जोरदार टाळ्या या संघासाठी आपण वाजवूया. जोरदार शिट्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. वा, मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. मी धीरज सरांना विनंती करेन की त्यांनी दुसरा उपविजेता संघ जाहीर करावा. सखी ग्रुप सोलापूर. वा, सोलापूरच्या या उपविजेत्या संघाचं आपण जोरदार टाळ्यांनी कौतुक करूयात. संयोगिताताई आणि अतिशयताईंना विनंती करेन की त्यांनी विजेत्या संघाला ट्रॉफी द्यावी.
विजेत्या संघाचे खूप खूप आभार. मी मृणाल, आजचा आपला विजेता संघ तू जाहीर करावास अशी मी तुला विनंती करतो. विजेता संघ आहे नाच ग गुमा डोंबिवली. आणि मला असं वाटतं जोरदार टाळ्या यांच्यासाठी, कारण झी 24 तासची जी मूळ संकल्पना आहे की अनेक वर्ष या सगळ्या पिढीने हे खेळ इतकी वर्ष महाराष्ट्रात खेळत ठेवले आणि आता वेळ आलेली आहे जीन्सच्या जमान्यामध्ये त्या नऊवारीचं सौंदर्य खुलवत खुलवत आपल्या महाराष्ट्राची परंपरा मागच्या पिढीने पुढच्या पिढीकडे जाऊन अनेक वर्ष ही खेळ आणि परंपरा पुढे घेऊन जाण्याची. अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण मान्यवरांसाठी आणि परीक्षकांसाठी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.